फाटलेली चप्पल आणि धुळीने माखलेला रस्ता आणि त्या रस्त्याच्या कडेला बसलेला तो। होय, आज आपण भेटणार आहोत अशाच एका कष्टकरी व्यक्तीला जो उन्हात पावसात बसून काम करतो, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी असतं ते समाधानाचं हास्य। कारण त्याच्यासाठी काम हे फक्त उपजीविका नाही, तर ते आहे समाधानाचं प्रतीक आणि ग्राहक हेच त्याच्यासाठी त्याचं दैवत आहे। माझं नाव विजय लक्ष्मण वरछे आहे। मी प्रॉपर बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद इथला रहिवासी आहे। पण मी आता बरेचशी वर्ष झालो 2005 पासून मी इथं डेक्कनला व्यवसाय करतो, शूज रिपेरिंगचा। वेळेस 3-4 हजार रुपये पगार मिळायचा 2005 मध्ये। पण मी माझ्या व्यवसायामध्येच म्हणजे टेक्नॉलॉजी थोडीशी यूज करत मी चांगले पैसे कमवत गेलो। आणखी इकडं ही जे डेक्कनची लाईन आहे हे सगळं स्पोर्टची लाईन आहे। सगळं स्पोर्ट शूज वगैरे रिपेरिंगचे मी जास्त काम करतो। लग्न होण्याच्या आधीपासून मी हा व्यवसाय करतो। मी त्यावेळेस 5 रुपये मला पॉलिश करायचो, आज मी 40 रुपये पॉलिशचे घेतो। आज म्हणजे रेटमध्ये किंवा शहरीकरणामध्ये आज वाहतूक खूप वाढलेली आहे, पब्लिक खूप वाढलेलं आहे पुण्यामध्ये। ग्राहक म्हणजे आपला देव असतो, त्याच्यावरती माझं पोट आहे। देवापेक्षा ते माझे देव जास्त आहेत। माझं हेच म्हणणं आहे की दुसऱ्याची गुलामी चाकरी केल्यापेक्षा आपण आपले प्रत्येक क्षेत्रामधले जे आहेत बाळला भरवतीदार त्यांनी आपला व्यवसाय जर का उत्तम प्रकारे केला, चांगल्या प्रकारे केला, तर दुसऱ्याची चाकरी करायची आपल्याला गरज भासणार नाही। आज व्यवसाय भरपूर काही आहे। अंबानी अडाणी हे छोट्या याच्यातनंच मोठे झालेले आहेत। तसंच जर आपण पण आपले व्यवसाय छोटे-छोटेमधनं आज मोठे करत गेलो तर भरपूर काही आहे। आज पूर्वी आमची लोक फक्त शूज पॉलिश आणि रिपेरिंगचं वगैरे घेऊन बसायचे, पण आता तुम्ही माझं दुकान बघताय तर किती मोठं आहे। मी शूज पण पॉलिश पण करतो, रिपेरिंग पण करतो, सॉक्स पण ठेवतो, बेल्ट पण ठेवतो। त्याच्यामुळं माझं इन्कम वाढत गेलं आहे। कस्टमरला जर मी काम चांगलं करून दिलं, तो खुश झाला, तर माझ्या कामाचं मला समाधान वाटतं जास्त।